बघा हा जो बोर्ड आहे ना, हा मी लास्ट टाइम पण आली होती. मी म्हटलं की हा बोर्डला व्यवस्थित करून घ्या. नाही हा BMCचा, पण इथे मला वाटतं आपला आहे. हा जो आहे ना, हा आपला कोपऱ्यातला आपला आहे, कुठला तरी आहे. कारण हा पण मी म्हटलं होतं की ह्याला पण म्हणजे आपल्यातर्फे पण थोडासा चूक होते आहे. असा हा बोर्ड राहून काय उपयोग जर त्याच्यावर काही नाही आहे तर हा जरा व्यवस्थित करून घ्या. विचार म्हणजे मला माहिती आहे आता ते व्यवस्थित करायला. इन्फॉर्मेशन बोर्ड, हेलो, ये सब आप इन्फॉर्मेशन बोर्ड को ठीक करवाओ, ठीक है ना. सारे ये देखो इसका भी बोर्ड के ऊपर कुछ दिखता नहीं है. तो आपका क्योंकि ट्रेल के लिए जब भी कोई आते हैं या कुछ भी है, या आपके जो अधिकारी लोग, उनको भी समझना बहुत ज़रूरी है. आता लास्ट टाइम तर मला भरपूर तिथे कचरा अजूनही दिसते, काहीतरी वाईट वाईट. पण आता विचार करा, आता तुम्ही बोलले ना कोणाचं आहे. हां हां आहे ना, कुठे गेला तो BMC. हां आता बघ, सुरुवात इथूनच की आत्ता यांनी सांगितलं आपल्याला की हा घारींचा शेंड आहे, बरोबर. ती पण वॉश होऊन सगळं आपल्या पाणीत जाते. ह्याचा विचार आहे का आपल्यामध्ये की असं पण ह्याच्या पण सगळं घाण आहे, तर त्याच्यावर पण आपल्याला विचार करणे. कारण आत्ता जो मी दाखवणार ना, ते हे सगळं परिणाम आता बघ इथे दिसत आहेत किती शेवाळ झालं बघ. हां ते आत्ता जो फॉस्फेट नायट्रेटबद्दल बोलत होती ना, दिसत आहेत सर्व इथे शिवाळ्यासारखं. हे तर शिवाळ्यासारखं झालं आहे. युट्रोफिकेशनचा थोडा दाखवते, इथे हिरवा दिसते मला थोडा. लास्ट टाईम आम्ही तर पूर्ण हे आणलं होतं. हा पाणी कोणासाठी, आपल्या फॉरेस्टसाठी जातो आहे का. हां चौकीसाठी. लास्ट टाईम तर मी माझ्यासोबत आणि तुमच्याकडे पण वॉटर डिपार्टमेंटकडे पण सेन्सर्स आणि प्रोब्स असायला हवा. आजकाल तर सेन्सर्स आणि प्रोब्स अवेलेबल आहे, पेनसारखंच असतो. तेच आपण घातलं की PH TDS BOD COD सर्व आपल्याला समजणार. तर आपल्या फॉरेस्टकडे असलं तरी काही हरकत नाही आहे, है ना. तर आता इथे तसं दिसत नाही आहे. लास्ट टाईम पूर्ण तिथे हिरवागार दिसत होता. आता मला जे दिसतं आहे ते तर पूर्ण ॲल्गी जे फॉर्म झालं आहे बाजूला तसं दिसतं आहे. कारण आता कसं आहे माहिती आहे, आता जस्ट आपला पाऊस झालेला आहे, थोडा दिवसानंतर आपल्याला दिसायला सुरू होणार ते. कुठे. हां तिथे आहे, बरोबर. तिथे मध्ये काय सिल्ट साचलं आहे का, मध्ये एक मोठा लाईन असं दिसते ना. हां दगड आहे का. अच्छा इथे बघा, इथे दिसतं आहे ते हिरवा. म्हणजे असं एक जिथे स्टॅग्नेशन झालं असेल ना, तिथे आपल्याला ही अशी दिसेल. हा ब्लू ग्रीन ॲल्गी. आणि हा जर आपण टाईमवर जर हे नाही केलं ना, बघा किती पावडर्ड दिसत आहेत. ओला आहे हे पूर्ण ॲल्गी, ब्लू ग्रीन ॲल्गीज दिसतं. असंच पूर्ण हिरवा होऊन जाईल. तर हा स्टडी होणे खूप गरजेचं. बघा आधी ना हे असे गॅस्ट्रोपॉड्स भरपूर असायचे, आता हे सगळं कमी होत चाललं आहे. हां ह्याच्यामुळेच म्हणजे असं प्रकारचं जेव्हा हे वाढत जातो ना, तर आपल्याला इथे हा गॅस्ट्रोपॉड समजला ना, इथे हा शिंपल्या बघा असेवाले जे असतात ना, ती गॅस्ट्रोपॉड्स आहेत. आता तर सगळं कमी होत चालले आहेत, कुठेही दिसत नाही आहे. हां तर ह्याच्या पूर्ण म्हणजे एक जो आपला एज्युकेशनवाला आहे ना, त्यांनी पण काही हे करायला पाहिजे. म्हणजे असं इथे काय काय आहे असे पाणीमध्ये ते सगळं ह्याच्या एक बोर्ड लावून इन्फॉर्मेशन सगळं असायला हवं. हां आणि काय झालं.
हां हां अच्छा ते मागे हा जो लेपड पण येतो ना अच्छा. इथे पाणी प्यायला या साईडला. हा पण असं हा पण सांबारचाच आहे ना. तिथे छोटा दिसतोय. हा बोला. हे स्पॉटेड डिअर. अच्छा ते स्पॉटेड डिअर का. डिअर अच्छा ही स्पॉटेड डिअर आणि ही इथे ती पण त्याचे स्पॉटेड डिअर आणि हा मोठा सांबर. अच्छा म्हणजे असं फुटप्रिंटनी तुम्ही फाइंड करू शकता. म्हणजे पाणी प्यायला येतात ते. म्हणजे जेव्हा ते हाच पाणी पितात विचार करा. ते तर काय आतमध्ये जाणार नाही, त्यांच्या पोटात असंच पाणी जातं आहे. तर ह्याच्यावर विचार होणे गरजेचं. आणि हा वॉटर सॅम्पल आता जो आपण MPCBला बोललो होतो ना त्याला इकडचं सॅम्पल घ्यायला सांगा. हां आणि त्याने माती आणि पाणी दोन्हीचं आपल्याला देणं गरजेचं. हा कोण अच्छा वनवास हे पूर्ण सांबारचंच असणार ना. माशांच्या बाबतीत स्टडी झालेला आहे इथे नाही. ह्याच्यासाठीच मी बोलली ते जे माशांच्या बाबतीत ना की आपण एक स्टडी कंडक्ट करू आणि पूर्ण ह्या तुलसी तलावामध्ये किती मासे विषय कसलं काय आहे त्यासाठी एक आपल्या याच्यात असू द्या. आपल्या प्रपोजलमध्ये पण ॲडअप करूया. कारण जे आपल्या पार्टचा स्टडी आहे ना आपण ती जास्त करून इनकॉर्पोरेट करू ह्यापेक्षा. हां यांच्या काम ह्यांनाच करू द्यायचं बाकीच्या. तर ठीक आहे. आता मला जे दाखवायचं होतं मी तुला दाखवून दिली की हा जो जसं प्रकारचं दिसतं ना आता हा वाढत जाईल. आता हा वाढत जाणार पूर्ण वाढत जाणार. हे आता सुरुवात आहे जस्ट. कारण आता हे गेला ना मॉन्सून गेला. आता हा सुरुवात कारण जेवढा गरम थोडासा मिळेल पटकन ते वाढत जाणार आहे. तर त्याच्यावर पण उपचार होणे बायोरेमेडिएशन वगैरे ते लास्ट टाईम पण आम्ही बोललो होतो. कारण यांच्या डोजिंग सिस्टममध्ये हे सगळं काही नाही आहे. ओके. आणि आज जर आपला फर्टिलिटी ऑफ सॉईल म्हणजे सपोज हा आता ॲग्रिकल्चरसाठी दिलं गेलं असतं ना तर सॉईलला पण परिणाम होते. ओके. हां म्हणून पलटायला नाही खराब होईल. पलटायला खराब होतं. हां कारण मग ते काय करतात त्याच्यामुळे आज फर्टाईल हे घालतात ना सगळं काय ते केमिकल फर्टिलायझर्स वगैरे त्यामुळेच घालत लागले. तर चलो एनिवेज आता हे बर्ड्स आता तुम्ही म्हणता थंडीत येतात जास्त करून. म्हणजे डफडे येतील ना हां MPCB हां डफडे हां दाफाडे. ताफाडे. हां त्यांना इकडचं सॅम्पल घ्यायला सांगा. मातीच्या पण लोकेशन हां 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 एक इकडचा द्या एक तिकडचा द्या तो वेलकडचा. कारण तुला दिसते ना आता ह्याचा पण परिणाम हा जो जेवढा हे दिसते कसं झालं आहे. हां तर नुसतं आपल्याला हे समजून नाही की पाणी आहे आपण पाणीचं ट्रीटमेंट करतो आहे. तसं न करता आपल्याला थोडासा आपल्या बिझिंगमध्ये पण आता विचार करणे गरजेचं आहे नवीन याच्याप्रमाणे. लोकेशन आणि फोटो पाठवला. येस ओके.